शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात पुढील 48 तासाचा अंदाज देणार आहे. आपण वातावरणात बदल बघतो आहोत. या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल आणि हे वातावरण देशाच्या दिशेने थोड्याफार प्रमाणात सरकू लागलं आहे. मात्र अरबी समुद्रात जे तयार झालेलं वातावरण आहे ते मात्र विरुद्ध दिशेने सरकत असल्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला अडथळा निर्माण झाला आहे. शिवाय दक्षिण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पावसाळी ॲक्टिव्हिटीज वाढण्याची अपेक्षा होती त्यामध्ये थोडी घट झाली, परंतु आज मॉडेलचा अंदाज काही अंशाने बरोबर आलेला आहे आणि खास करून अहिल्यानगर पश्चिम, रायगड जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आज पावसाच्या ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत. मेघगर्जनेसह विजांच्याकडे असं वादळी पाऊस झालेला आहे आणि उष्णतामान प्रचंड वाढलेलं असल्यामुळे या ठिकाणी विजांचा कडकडाट अधिक होता असं जाणवलं. सध्या देखील आपण थोडा नाशिकचा भाग असेल, अहिल्यानगर पश्चिमचा भाग असेल, थोडा संभाजीनगर आणि पुणे जिल्हा असा किंवा रायगडपर्यंत अगदी काही साताऱ्याच्या पश्चिमी भागात वातावरण तयार झालं आहे. तर साधारणपणे हा भाग आज ECMWF मॉडेलने दाखवलेला होता आणि ECMWF मॉडेलचा पहिल्यांदा अंदाज काही अंशाने जुळलेला आहे. आपण सध्या हे वातावरण सगळं बघतो. जवळपास नाशिक, मालेगाव, मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, अकोले, अहिल्यानगर, अगदी शिरूर, दौंड, साताऱ्यापर्यंत ढगाळ परिस्थिती आहे. त्यानंतर इकडे अगदी दापोलीपासून खरा पावसाचा अंदाज जो आहे तो लवासा ते जवळपास अलिबागपर्यंत आहे आणि पुढे पनवेलच्या किंवा खोपोलीच्या बाजूने सुद्धा त्याचं वातावरण आहे. लोणावळ्यापर्यंत याचा प्रभाव आपल्याला जाणवलेला आहे. याचाच अर्थ ढगाळ परिस्थिती जरी कोकण किनारपट्टीपर्यंत पोहोचली असली तरी पावसाचं वातावरण या भागात नाही. आज सोलापूरपर्यंत किंवा धाराशिवपर्यंत हे वातावरण जाईल असा अंदाज होता, परंतु या ठिकाणी केवळ ढगाळ परिस्थिती निर्माण झाली. पैठण आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात मेघगर्जना होते, परंतु पावसाचं फारसं सबळ अशा प्रकारचं वातावरण नाही. हे वातावरण आपण साधारणपणे जर बघितलं तर थोडं 10 वाजल्यानंतर कमजोर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे याच्यामध्ये फार वाढ रात्री होईल असा काही अंदाज नाही. की उद्या दुपारनंतर जे वातावरण तयार होणार आहे या वातावरणाचा प्रभाव मात्र आपल्याला लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या भागापर्यंत, सातारा, पुण्यामध्ये आणि उद्या देखील अहिल्यानगर, अकोले, नाशिक, मालेगाव, अगदी धुळ्यापर्यंत उद्या पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. उद्या ठाणे आणि रायगड, पालघरमध्ये देखील काही भागात पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे उद्याचं वातावरण हे थोडं दक्षिणेकडे अधिक प्रभावी होताना दिसते. त्यामुळे आज जे भाग सुटलेले आहेत ते भाग उद्या कव्हर होतील असं दिसतंय. त्यामुळे आपण बघूयात की मॉडेलचा अंदाज तसा आज देखील 50% बरोबर आलेला आहे आणि उद्या आपण जरी 50% बरोबर येईल असं गृहीत धरलं तरी देखील उद्या सोलापूर, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर, बीडचा दक्षिणी भाग, छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमी भाग, नाशिकसह अहिल्यानगर आणि पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या भागात पावसाची शक्यता ही अधिक आहे. 24 तारखेला देखील बार्शी ते सोलापूरच्या भागात वातावरण दाखवलं जातं आहे. म्हणजे उशिरापर्यंत हे वातावरण उद्या रात्री राहण्याची शक्यता आहे. 24 तारखेला मात्र याचा जोर फारसा नाही आहे. आपण 23ला जोर बघतोय, परंतु कोल्हापूर आणि सांगली दक्षिणच्या भागात थोडं वातावरण जर बघितलं तर इतर ठिकाणी केवळ ढगाळ परिस्थिती आहे, फारसं वातावरण नाही आहे. त्यामुळे या 48 तासात खास करून 24 तासाचं वातावरणच महत्त्वाचं आहे. आयकॉन मॉडेलने केवळ पुणे, दापोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि सांगली भागातच 23 तारखेला वातावरण दाखवलं आहे. सोलापूरकडे वगैरे ढगाळ परिस्थिती थोडी राहील, फारसं वातावरण दाखवलेलं नाही.
आणि 24 तारखेला मात्र महाराष्ट्रात पावसाचं वातावरणच दाखवलेलं नाही आयकॉन मॉडेलने. GFSने मात्र आपल्याला दिसतंय की बीड, अहिल्यानगर दक्षिण, बारामती, सोलापूर, लातूर, धाराशिव, सातारा पूर्व, कोल्हापूर आणि सांगली भागात वादळी वाऱ्यांसह मोठं पावसाळी वातावरण उद्या दुपारनंतर तयार होईल अशा प्रकारचा थोडा अंदाज दिलेला आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये GFS मॉडेलला फार महत्त्व दिलं जात नाही. या मॉडेलने 24 तारखेला थोडं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरच्या भागात पाऊस दाखवला आहे, परंतु याची शक्यता फार कमी आहे. उष्णतेच्या लाटेसंदर्भातला जर अंदाज आपण उद्याचा बघितला तर विदर्भामध्ये उष्णतेची लाट कायम आहे, मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम आहे. ज्या ठिकाणी उष्णतेची लाट आहे त्या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होण्यास अडचणी निर्माण होतील. परंतु साधारण आपण बघतो की उष्णतेची लाट कोकण किनारपट्टीकडे आणि घाटमाथ्यावर काही प्रमाणात शिथिल झाली आहे, ती उद्याही जाणवेल. जोपर्यंत उष्णतेची लाट आहे तोपर्यंत विदर्भाकडे पावसाचं वातावरण वाढणार नाही. GFS मॉडेलने देखील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर या भागात पावसाचा अंदाज दिला आहे. तर 24 तारखेला देखील जवळपास अहिल्यानगर, बीडपासून इंदापूर भागातून, कोल्हापूर, सांगलीच्या भागातून, सोलापूर भागातून एक वातावरण राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ECMWF मॉडेलने मात्र उद्या अहिल्यानगर दक्षिण, बीड दक्षिण, धाराशिव, लातूर, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरच्या भागात पावसाचा अंदाज दिला आहे. पुणे विभागातही पाऊस असेल, परंतु नाशिक, पुणे विभागातला पाऊस हा थोडा कमजोर असण्याची शक्यता आहे. ECMWF मॉडेलने घाटमाथ्यावर पावसाची शक्यता कायम ठेवली आहे. तर साधारण 24 तारखेला देखील सोलापूरच्या आजूबाजूने पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होतील आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाचं प्रमाण अधिक वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे. 48 तासामध्ये पावसाचं महाराष्ट्रामध्ये कसं वातावरण तयार होऊ शकतं याविषयीचा अंदाज आपण बघतो. 23 तारखेला साधारणपणे सोलापूरच्या काही भागामध्ये, साताऱ्याच्या काही भागामध्ये, बीड, अहिल्यानगरच्या दक्षिण आणि लातूर भागामध्ये पावसाचा अंदाज उद्या दिलेला आहे. तर 24 तारखेला यामध्ये याच भागात घाटमाथ्यासहित आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये प्रमाण वाढेल. त्यामुळे साधारणपणे उद्या पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथा, दक्षिण कोकण या विभागात पुढील 48 तासात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. एक लक्षात ठेवा, सध्या मान्सून पूर्वचा कालावधी आहे. प्रचंड उष्णतामान वाढलेलं आहे. या सर्व परिस्थितीमध्ये जर सारांश सांगायचा झाला तर अजूनही अपेक्षित पावसाचं वातावरण जुळत नाही आहे. आणि ज्या वर्षी घाटमाथ्यावर आणि परिसरामध्ये, त्याच्या लगतच्या परिसरामध्ये जास्त पाऊस होतो त्या वर्षीचा वैशिष्ट्य आहे की या मान्सूनपूर्व पावसाच्या वैशिष्ट्यामध्ये जून जुलैमध्ये या भागात जास्त पाऊस होईल असा अंदाज आहे. ज्या वर्षी अल निनोचं वर्ष असतं त्या वर्षी पावसाचं वितरण असमान असतं. कुठे पाऊस होईल, कुठे होणार नाही. आणि या संपूर्ण बाबी आता गृहीत धरूनच आपल्याला या वर्षाचा अंदाज बघायचा आहे. त्यामुळे कुठल्या अभ्यासकांवर, कुठल्या मॉडेलवर फार टीका करू नका. जी परिस्थिती आहे तिला समोर जाण्याची तयारी ठेवा. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.